संपूर्ण रामायण भाग 8 सेतुबंध आणि लंका युद्धाची तयारी. श्रोत्यांनो, भाग 7 मध्ये आपण सुंदरकांड पाहिलं, जिथे हनुमानांच्या भक्तीमुळे आणि पराक्रमामुळे माता सीतेचा ठाव ठिकाणा कळला. ही बातमी श्रीरामांसाठी अत्यंत दिलासादायक होती. माता सीता जिवंत आहेत, सुरक्षित आहेत आणि धैर्याने प्रतीक्षा करत आहेत याची खात्री श्रीरामांच्या मनाला नवी शक्ती देऊन गेली. हनुमान श्रीरामांसमोर उभे राहिले आणि त्यांनी माता सीतेचा संदेश शांतपणे सांगितला. माता सीतेची शिरोमणी श्रीरामांच्या चरणी ठेवली गेली. ती शिरोमणी हातात घेताच श्रीरामांच्या डोळ्यात अश्रू आले. हे अश्रू दुर्बलतेचे नव्हते, तर प्रेम आणि करुणेचे होते. श्रीरामांनी माता सीतेच्या संयमाचं आणि शीलाचं मनोमन वंदन केलं. श्रीरामांनी लगेचच निर्णय घेतला की आता लंकेकडे प्रस्थान करायचं, अधर्माचा अंत करायचा आणि माता सीतेला सन्मानाने परत आणायचं. हेच त्यांचं ध्येय होतं. सुग्रीव, हनुमान, अंगद आणि संपूर्ण वानरसेना या निर्णयास तयार होती. वानरसेना विशाल समुद्रकिनारी पोहोचली. समुद्र अथांग आणि भव्य होता. तो पार करणं साधं काम नव्हतं. सर्वांच्या मनात प्रश्न उभा राहिला की इतका मोठा समुद्र कसा ओलांडायचा. श्रीराम शांतपणे समुद्र देवतेचं स्मरण करत किनाऱ्यावर बसले. 3 दिवस आणि 3 रात्र त्यांनी तपश्चर्या केली. समुद्र देवतेला मार्ग देण्याची विनंती केली, पण जेव्हा उत्तर मिळालं नाही तेव्हा श्रीरामांनी धर्माचं आणि न्यायाचं कठोर रूप दाखवलं. तेव्हा समुद्र देवता प्रकट झाले. त्यांनी श्रीरामांना सेतू बांधण्याचा उपाय सांगितला. नल नावाचा वानर शिल्पकार पुढे आला. नलकडे अशी विशेष विद्या होती की त्याच्या हातून टाकलेले दगड पाण्यावर तरंगत. श्रीरामांच्या आज्ञेने सेतुबंधाला सुरुवात झाली. वानर दगड, खडक, वृक्ष समुद्रात टाकू लागले. त्या दगडांवर श्रीरामाचं नाव लिहिलेलं असे. हे दगड पाण्यावर तरंगू लागले. हा सेतू फक्त दगडांचा नव्हता, तो श्रद्धेचा, एकतेचा आणि भक्तीचा सेतू होता. संपूर्ण वानरसेना थकवा न पाहता काम करत होती. प्रत्येकाच्या मनात एकच भावना होती, माता सीतेच्या मुक्तीसाठी ही सेवा आहे. सेतू पूर्ण झाल्यावर श्रीरामांनी प्रथम चरण ठेवून लंकेकडे मार्गक्रमण केलं. त्यांच्या मागोमाग सर्व वानरसेना समुद्र ओलांडून लंकेच्या दिशेने गेली. हा क्षण अत्यंत मंगल होता. लंकेत रावणाला या गोष्टीची कल्पना मिळाली. त्याच्या मनात अहंकार होता. तो अजूनही स्वतःला अजिंक्य समजत होता. त्याने आपल्या सभेत मंत्रणा बोलावली. विभीषण रावणाचा भाऊ होता, पण धर्मनिष्ठ होता. त्याने रावणाला शेवटची विनंती केली. त्याने सांगितलं की अधर्म सोडावा, माता सीतेला सन्मानाने परत पाठवावं आणि श्रीरामांची शरण जावं. पण रावणाच्या अहंकाराने त्याचं ऐकलं नाही. रावणाने विभीषणाचा अपमान केला आणि त्याला लंकेतून हाकलून दिलं. विभीषण थेट श्रीरामांकडे आले. त्यांनी श्रीरामांच्या चरणी शरणागती पत्करली. श्रीरामांनी त्यांना स्वीकारलं. हीच श्रीरामांची महानता होती. सेनेत युद्धाची तयारी सुरू झाली. शस्त्रांची व्यवस्था झाली. नीती आणि धर्म यांची आठवण करून दिली गेली. श्रीरामांनी सर्वांना स्पष्टपणे सांगितलं की हे युद्ध सुडासाठी नाही, तर धर्मरक्षणासाठी आहे. वानरसेना उत्साहाने भरली होती. हनुमान, अंगद, नील, नल हे सगळे युद्धासाठी सज्ज होते. पण श्रीरामांच्या मनात क्रौर्य नव्हतं, फक्त कर्तव्याची जाणीव होती. माता सीता अशोकवनात सर्व काही घडताना दुरून प्रभूवर विश्वास ठेवून होती. त्यांचा संयम अजूनही तुटलेला नव्हता. त्यांच्या मनात रामाचं अखंड स्मरण सुरू होतं. युद्धाची वेळ आता अगदी जवळ आली होती. सेतुबंध पूर्ण झाला होता. धर्म आणि अधर्म आमने सामने उभे राहिले होते. याच ठिकाणी भाग 8 समाप्त होतो.